अचूक प्रमाणात चकली भाजणी करून तेलाचं मोहन, पाणी अगदी व्यवस्थित प्रमाणात घेऊन एकदम खुसखुशीत अशा या चकल्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला देखील अशा खुसखुशीत चकल्या बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण 1 किलो चकली भाजणी कशी बनवायची, त्यासाठी साहित्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि या पिठापासून खमंग, खुसखुशीत, तेलकट न बनणारी, तेलात न विरघळणारी चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत. चकली म्हटलं की बऱ्याचदा काय होतं, तेलाचं मोहन कमी जास्त झालं तर चकली खूपच तेलकट होते, नाहीतर मग ती तेलामध्ये विरघळते किंवा कडक तरी होते. तर असं होऊ नये यासाठी सर्व महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. शिवाय चकलीचं पीठ मळताना ते कसं मळायचं किंवा कितपत घट्ट मळायचं जेणेकरून चकल्या गाळताना त्या तुटणार नाहीत, ही देखील माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर भाजणी बनवण्यापासून चकली तळेपर्यंत सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बरीच वर्ष तेच ते भाजणीचं प्रमाण घेऊनसुद्धा आपण दरवर्षी विसरतो की आपण भाजणीचं प्रमाण नेमकं किती घेतो. त्यासाठीच सर्वांना अगदी सहज लक्षात राहील असं हे भाजणीचं प्रमाण आज आपण इथे घेणार आहोत. वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणामध्ये मी हे साहित्य मोजून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटतं त्या प्रकारे तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता. सगळ्यांनाच काही वजनी प्रमाण घेणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण वाटीच्या अगदी साध्या सोप्या प्रमाणामध्ये हे साहित्य मोजून घेऊयात. सर्व साहित्याचं, वाटीचं आणि वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात आधी चकलीची भाजणी बनवण्यासाठी साहित्याचं काय प्रमाण घ्यायचं ते पाहूयात. इथे मी 3 वाट्या म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरी असलेला कोणताही तांदूळ चकली भाजणीसाठी वापरू शकता. 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याच्या निम्मी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. म्हणजे 1.5 वाटी हरभरा डाळ इथे मी घेतलेली आहे. हरभरा डाळीच्या निम्मी म्हणजे पाऊण वाटी उडीद डाळ आपल्याला घ्यावी लागेल आणि उडीद डाळीच्या निम्मी म्हणजे पाव वाटीपेक्षा किंचित थोडीशी जास्त इथे मी मूग डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ आणि मूग डाळ या आकाराने बऱ्यापैकी सारख्या असतात, त्यामुळे त्या आपण एकत्र भाजून घेऊ शकतो. त्यामुळे त्या मी एकत्रच मिक्स केलेल्या आहेत. 1 वाटी जाडे पोहे घ्यायचे आहेत. आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाडे पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला भाजणीसाठी वापरायचे आहेत. पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे इथे मी धने घेतलेले आहेत. 3 चमचे साबुदाणा घ्यायचा. साबुदाणा जास्त घ्यायचा नाही, नाहीतर चकली कडक बनू शकते. 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. तर हे साहित्याचं लक्षात राहील असं अगदी सोपं प्रमाण आहे. 3 वाट्या तांदूळ, 1.5 वाटी हरभरा डाळ, त्याच्या निम्मी उडीद डाळ, त्याच्या निम्मी मूग डाळ, 1 वाटी पोहे, 4 चमचे धणे, 3 चमचे साबुदाणा आणि 2 चमचे जिरं. अगदी लक्षात राहील असं प्रमाण आहे. वजनी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे पाहून लिहून देखील ठेवू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण एक एक करून धुवून घेऊयात. तांदूळ आणि डाळीवरती बऱ्याच प्रमाणात पावडर मारलेली असते, त्यामुळे ही पावडर घालवण्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस धुवून घ्यावे लागतील. तांदूळ 3 ते 4 वेळा मी अगदी स्वच्छ चोळून असा धुवून घेतला. तांदूळ धुवून झाल्यावर अशा प्रकारे एखाद्या गाळणीवरती तो पाणी निथळून जाण्यासाठी ठेवून द्यायचा. काही वेळानंतर तांदळातलं संपूर्ण पाणी अगदी व्यवस्थित निथळून गेलेलं आहे. 10 मिनटं मी पाणी निथळण्यासाठी हा तांदूळ ठेवलेला होता. आता एखाद्या सुती कापडावर हा तांदूळ व्यवस्थित असा हाताने पसरवून घ्यायचा. हे सर्व साहित्य आपल्याला फॅनखाली वाळवून घ्यायचं आहे. उन्हात अजिबात वाळवायचं नाही. तर फॅनखाली मी हे सुती कापड पसरवून घेतलेलं आहे. त्यावरती हा तांदूळ पसरवून घेतला. आता अशाच प्रकारे आपण सर्व डाळी अगदी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून त्या देखील सुकण्यासाठी ठेवून देऊयात. तर इथे मी हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ अगदी व्यवस्थित 3-4 वेळा चोळून धुवून घेतल्या आणि त्यातलं पाणी निथळून हे अशा प्रकारे अगदी पातळ असं पसरवून घेतलेलं आहे. हे साहित्य सुकण्यासाठी आपल्याला साधारण तासभर तरी लागेल. तोपर्यंत आपण इतर जिन्नस भाजून घेऊयात. इथे मी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे. सुरुवातीला यामध्ये आपण 2 चमचे जिरे भाजून घेऊयात. सर्व जिन्नस आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटात हे जिरं छान भाजलं जातं. थोडंसं चुरून पाहायचं जिरं. अशा प्रकारे छान क्रिस्पी लागतं, छान चुरलं जातं. म्हणजेच आपलं जिरं भाजून इथे तयार आहे. आता आपण ते काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊयात. भाजणीचे पदार्थ भाजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण अगदी खमंग असे भाजून घ्यायचे सर्व पदार्थ, म्हणजे आपलं भाजणीचं पीठ एकदम बारीक असं दळलं जातं आणि त्यापासून बनणाऱ्या चकल्या देखील अगदी छान खुसखुशीत बनतात. इथे मी हे 4 चमचे धणे देखील अशाच प्रकारे भाजून घेतले.
चुरून पाहूयात. तर धने देखील छान क्रिस्पी झालेले आहेत, ते देखील मी काढून घेते. धने भाजून झालेले आहेत. आता आपण साबुदाणा देखील अशाच प्रकारे भाजून घेऊयात. साबुदाणा चांगला फुलवून भाजून घ्यायचा. तुम्ही इथे पाहू शकता 1-2 मिनिटातच साबुदाणा फुलायला सुरुवात झालेली आहे. आता हा देखील मी काढून घेते. आता याच कढईमध्ये आपण पोहे देखील भाजून घेणार आहोत. पोहे अगदी छान कुरकुरीत बनेपर्यंत भाजून घ्यायचे. पोहे भाजण्यासाठी साधारण 3-4 मिनिटं लागतील. तर इथे पहा, हे पोहे देखील आपले छान क्रिस्पी असे बनून तयार आहेत. चुरलं की छान पावडर बनते. त्यामुळे आता हे पोहे देखील झालेले आहेत. पोहे देखील आता आपण काढून घेऊयात. सर्व पदार्थ भाजून झाले की असे वेगवेगळे थंड करून घ्यायचे. ते अजिबात एकमेकावरती ठेवायचे नाहीत, नाहीतर मग पदार्थांच्या उष्णतेमुळे त्यामध्ये मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते. इथे आपली तांदूळ डाळी वाळत घालून 1 तास झालेला आहे. मध्ये एकदा मी त्यांना हलवून घेतलेलं होतं. आता आपण ते देखील भाजून घेऊयात. इथे हा तांदूळ सुरुवातीला मी भाजून घेते. मंद आचेवरती खमंग असे हे तांदूळ भाजून घ्यायचे. तांदळाचा कलर चेंज नाही झाला पाहिजेत, पण तांदूळ छान असा चुरला गेला पाहिजेत, इतपत आपल्याला हा तांदूळ भाजायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा तांदूळ अशा प्रकारे मी चुरून पाहिला तर छान चुरला जातो आहे, म्हणजेच आपला तांदूळ इथे भाजून तयार झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे या सर्व डाळी देखील आपण भाजून घेऊयात. डाळीचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला डाळी भाजून घ्यायच्या आहेत. इथे हरभरा डाळ माझी भाजून झालेली आहे. आता राहिलेली मूग डाळ आणि उडीद डाळ आपण भाजून घेऊयात. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. त्या आकाराने लहान असल्यामुळे त्या पटकन भाजून होतात. तर इथे आपली मूग डाळ आणि उडीद डाळ देखील भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, मी सगळं साहित्य अगदी वेगवेगळं ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं हे भाजणीचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. हे साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग हे अशा प्रकारे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्याला गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे. गिरणीत देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी भाजणी आहे ती गव्हावरती अजिबात दळायची नाही. तांदळावर किंवा ज्वारीवर तुम्ही ही भाजणी दळून आणू शकता. तर इथे आपली ही 1 किलो चकली भाजणी बनवून तयार आहे. एकदम बारीक असं हे भाजणीचं पीठ बनवून मी आणलेलं आहे. आता यातल्या काही पिठाच्या आपण चकल्या बनवून पाहणार आहोत. त्यासाठी मी या वाटीच्या मदतीने हे पीठ मोजून घेणार आहे आणि बाकीचं पीठ हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे. अगदी 2-3 महिन्यांपर्यंत आपण हे पीठ साठवून ठेवू शकतो, अजिबात खराब होत नाही. आज आपण 2 वाटी पिठापासून ह्या चकल्या बनवूयात. तर 2 वाटी पिठासाठी इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच वाटीने मोजून हे पाणी घ्यायचं. यामध्ये पाव चमचा हळद घालायची. आवडीनुसार लाल तिखट घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. त्याचप्रमाणे इथे मी 2-3 चिमटी होईल इतका हिंग घातला. 1 मोठा चमचा तीळ घातले. त्याच चमच्याने पाव चमचा ओवा असा हातावरती चोळून घातला, म्हणजे याचा स्वाद छान लागतो चकलीमध्ये. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे तेलाचं प्रमाण म्हणजेच मोहन अगदी काळजीपूर्वक घ्यावं लागतं, कारण तेल जर जास्त झालं तर आपली चकली तळताना तेलामध्ये विरघळून जाते आणि जर हे तेलाचं प्रमाण कमी झालं तर चकल्या कडक बनतात. त्यामुळे हे तेलाचं प्रमाण अगदी अचूक घेणं खूप गरजेचं आहे. तर घरात जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीने आपण हे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर त्या वाटीसाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल आपल्याला यासाठी वापरावं लागेल. आता उकळी आली की यामध्ये आपण पीठ घालूयात. तर या वाटीमध्ये मी अशा प्रकारे थोडंसं दाबून पीठ भरलेलं आहे. तर 2 वाट्या पीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले पिठाला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. यामध्ये पीठ घातलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा, हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता साधारण 10 मिनिटासाठी आपण हे पीठ छान वाफवून घेणार आहोत. तर या पिठामध्ये ऑलरेडी वाफ जमलेली असते. फक्त झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी वाट पाहावी लागेल. यामुळे पीठ छान वाफवलं जातं आणि आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान खुसखुशीत व्हायला मदत होते. तर हे बघा, इथे हे पीठ छान वाफवलं गेलं आहे. आता हे पीठ अजून गरम आहे. तर पीठ थोडंसं कोमट होईपर्यंत आपण वाट पाहूयात. पीठ थोडंसं हाताला सोसवेल इतकं कोमट झालं की ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता आपण जे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण इथे घेतलेलं आहे, 2 वाटी पाण्यासाठी 2 वाटी पीठ, तर ते अगदी योग्य आहे. आता या पिठामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालण्याची आपल्याला गरज लागणार नाही. एवढ्यामध्येच हे पीठ छान मळलं जातं. फक्त हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं.
पीठ मळताना ते थोडं घट्टसरच मळायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान काटेरी बनतात, त्याला काटे छान येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता असं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, अजिबात पाणी वापरलेलं नाही. आता या पिठापैकी जितक्या पिठाच्या तुम्हाला चकल्या बनवायच्या असतील तितकं पीठ बाजूला घेऊन ते थोडंसं असं क्रॅक फ्री मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या गाळताना तुटणार नाहीत. हे पीठसुद्धा मी फक्त पाण्याचा हात घेऊनच मळून घेतलेलं आहे. पीठ घट्ट देखील आहे आणि याला क्रॅकसुद्धा नाहीत. असं पीठ चकल्या बनवण्यासाठी मळून घ्यायचं आहे. या मळलेल्या पिठाच्या पूर्णपणे चकल्या गाळून झाल्या की आपण उरलेलं पीठ देखील अशाच प्रकारे मळून घेणार आहोत. इथे चकलीच्या साच्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये पीठ अशा प्रकारे दाबून भरायचं, म्हणजे चकली गाळताना ती तुटत नाही. आता या साच्याचं वरचं झाकण आपण लावून घेऊयात. हे झाकण देखील व्यवस्थित लावायचं आणि आता आपण चकल्या गाळून घेऊयात. चकली गाळताना साचा अगदी वर पकडायचा नाही, नाहीतर चकली मध्ये मध्ये तुटू शकते. चकलीचा पहिला वेढा नीट गोलाकार बनवला की संपूर्ण चकलीसुद्धा छान गोलाकार बनते. चकलीचे वेढे एकमेकांना लागून घालायचे, म्हणजे चकली अगदीच विरळ दिसत नाही. चकलीचं शेवटचं टोक थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे चकल्या तेलामध्ये अजिबात सुटणार नाहीत. एका वेळेस जितक्या चकल्या तुम्हाला तळायच्या आहेत तितक्याच चकल्या गाळून घ्यायच्या. भाजणीच्या चकलीसाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जरा जरी कमी गरम असलं तर चकल्या तेलामध्ये विरघळू लागतात. एकदा का तेल कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि अशा प्रकारे 3 ते 4 चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत. एका वेळेस जास्तीत जास्त 3 ते 4 चकल्या तेलामध्ये सोडायच्या. जास्त चकल्या जर तुम्ही तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्या तर तेलाचं तापमान अचानक कमी होतं आणि चकल्या तेलामध्ये विरघळू लागतात. तर इथे मी एका वेळेस 3च चकल्या तळून घेणार आहे. गॅस अजिबात मंद करायचा नाही. गॅस मिडियम टू हाय ठेवायचा, नाहीतर चकली तेलकट बनते. आता चकलीवरचे बुडबुडे थोडे कमी व्हायला लागले की चकली पलटवून घ्यायची. काही वेळाने पूर्णपणे हे बुडबुडे थांबतात आणि अशा प्रकारे पूर्णपणे हे बुडबुडे यायचे थांबले की चकली तेलातून काढून घ्यायची. त्यातलं तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं. इथे पाहू शकता आपली चकली तळून झालेली आहे आणि चकलीला अगदी छान असा कलर देखील आलेला आहे. एकदम काटेरी अशी आपली चकली बनलेली आहे. आता तेलामध्ये चकलीची दुसरी बॅच तळून घेण्यापूर्वी तेल पुन्हा गरम करून घ्यायचं. पुन्हा ते कडकडीत असं गरम करून घ्यायला अजिबात विसरायचं नाही. एक बॅच तळून होईपर्यंत दुसऱ्या बॅचसाठी लागणाऱ्या बाकीच्या चकल्या गाळून घ्यायच्या आणि आता याच पद्धतीने सर्व चकल्या आपण तळून घेऊयात. राहिलेलं पीठ पुन्हा मळूनच ते चकल्या बनवण्यासाठी वापरायचं, नाहीतर चकल्या गाळताना त्या तुटण्याची शक्यता असते. तर इथे आपल्या या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. एकदम खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते. भाजणीची चकली बनवण्यासाठी 2 महत्त्वाच्या टीप नक्की लक्षात ठेवा. एक म्हणजे तेलाचं योग्य प्रमाणात असलेलं मोहन आणि दुसरं म्हणजे चकल्या अगदी कडकडीत गरम झालेल्या तेलातच तळून घ्यायच्या. या 2 महत्त्वाच्या टिप्स जरी फॉलो करून तुम्ही भाजणीची चकली बनवली तरी देखील ती अगदी खुसखुशीत बनते. बाकीच्या छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा, म्हणजे चकली बिघडण्याची अजिबात भीतीच राहणार नाही. तर आज आपण इथे अगदी योग्य प्रमाणात 1 किलोची चकली भाजणी बनवली व त्यापासून चकल्या देखील करून पाहिल्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान सोप्या आणि सविस्तर रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.